घरे घरे गिया मागे येई भिक्षा, बोल कृष्ण भजो कृष्ण करो कृष्ण शिक्षा. हे नित्यानंद, हे हरिदास, मी तुम्हाला आज्ञा देतो, घरोघरी जावा आणि केवळ सगळ्यांना हीच भिक्षा मागा की कृष्णाचे नाव घ्या, कृष्णाचे स्मरण करा आणि इतरांनाही कृष्णाविषयी सांगा. आणि रोज सायंकाळी येऊन मला सांगा की तुम्ही दिवसभर काय केले. आणि जो तुम्ही भिक्षा मागून हरिनाम घेणार नाही ना, त्याचा मी सुदर्शन चक्राने वध करेन ना. गोविंदा. महाप्रभूंची अशा आज्ञा ऐकून सर्व वैष्णव हसू लागले. मिळालेली आज्ञा क्षीरसावंत मानून नित्यानंद प्रभू व हरिदास ठाकूरांनी हास्य विनोद करीत ताबडतोब नवद्वीप नगरीच्या दिशेने प्रस्थान केले. चैतन्य महाप्रभूंच्या आज्ञेनुसार नित्यानंद प्रभू व हरिदास ठाकूर घरोघरी जाऊन लोकांना कृष्ण भक्ती करण्यासाठी भिक्षा मागू लागले. कृष्ण कृष्ण हरे हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे. प्रभुर आज्ञाय भाय मागे येई भिक्षा, बोलो कृष्ण भजो कृष्ण करो कृष्ण शिक्षा. कृष्ण माता कृष्ण पिता कृष्ण धन प्राण. हे गोसाई, आपण तर एक सज्जन भासता. कृपया कृपया आपण कृष्णांचे नाव घ्या. कृष्णांचे नाव कलियुगामध्ये सर्व पाप हरण करणारे आहे. आपण नियमितपणे कृष्णांचे पूजन करा व इतरांनाही कृष्णांविषयी ज्ञान द्या. हरे कृष्ण हरे कृष्ण. आम्ही निश्चितच हरिनाम घेऊ आणि सर्वांना प्रचार सुद्धा करेन. गोविंदा हरी बोल. हे गोसाई, आम्ही संन्यासी आहोत व आपल्याकडे भिक्षा मागत आहोत की आपण कृपया आपल्या मुखाने कृष्णाचे नाव घ्या, कृष्णाचे पूजन करा व इतरांनाही कृष्णांविषयी ज्ञान द्या. आमच्यासाठी हीच भिक्षा आहे. या मंत्रामध्ये तर हे दोघे वेडे झाले, तुम्ही वेडे झाला आणि आम्हालाही वेडे बनवता. या निताई पंडिताने तर सर्वांना वेळ लावले आहे. या लोकांना राजांच्या ताब्यात द्या. हे हरिदास ठाकूर, पहा हा मूर्खपणा. अरे, आपले श्री चैतन्य हे स्वयं भगवान आहेत आणि हे लोक आपल्याला राजाच्या ताब्यात देऊ म्हणत आहेत. अरे, हा साधारण राजा आपल्याला काय करू शकतो? अरे गोविंद, श्री चैतन्य हे अनंत कोटी ब्रह्मांडाचे मालक आहेत. गोविंदा गोविंदा. कृष्ण कृष्ण प्रभू. काय तुमच्याकडे ते आम्हाला आता खिशामध्ये काय तुला काय भेटतंय का नाही? काय माझ्याकडे काही नाही भेटलं मला तुझ्याकडे ते. कृष्ण हरिदास ठाकूर हे कोण आहे? हे इतर जगाईमध्ये आहे. कृष्ण जगाईमध्ये. अरे रे, किती दुर्दैव. हे तर पूर्णतः नशापान करत आहे व नशेमध्ये धुंद आहे. यांना कसं श्री गोविंदांची कृपा मिळेल? गोविंद कृष्ण कृष्ण कृष्ण. खर तर श्री चैतन्य हे पापी जीवांचा उद्धार करण्यासाठी प्रकट झाले आहे आणि या दोघांहून अधिक पापी कोण असेल?
हे इतरांना लुबाडत आहेत, मारहाण करत आहेत, नशापान करत आहेत. गोविंदा कृष्ण. साधारण लोक श्री चैतन्यांची महिमा जाणत नाहीत. ते श्री कृष्ण चैतन्यांना केवळ एक साधारण व्यक्ती समजतात. कोणी कोणी तर त्यांना ढोंगी म्हणतं. का तर श्री चैतन्याने भक्त अवतार धारण केलाय. अरे परंतु यावरती एक उपाय आहे. जर श्री चैतन्यांची या दोघांवर कृपा झाली व यांचा उद्धार झाला तर संपूर्ण जगत श्री चैतन्यांना ओळखू लागेल. सर्वजण म्हणतील की श्री कृष्ण चैतन्यांनी एवढ्या पापी जीवांचा देखील उद्धार केला, त्यांना कृष्ण भक्त बनवला. हे ठाकूर, तेव्हाच आपली ही आजची प्रचार यात्रा सफल होईल. गोविंदा गोविंदा. मी नित्यानंद, मी आश्वासन देतो की श्री चैतन्यांची या दोघांवर कृपा होईल व जे लोक आज यांना पाहून स्वतःला आपण अपवित्र झालो असे समजून गंगेमध्ये स्नान करत आहेत, जे लोक यांना भीत आहेत, तेच लोक उद्या यांना पाहून नमस्कार करतील. तेच लोक यांना पाहून आपल्याला गंगेमध्ये स्नान केल्याचा लाभ झाला असं समजतील. लवकरच तो दिवस येईल हरिदास ठाकूर, जेव्हा श्री चैतन्यांची यांच्यावरती कृपा होईल व हे दोघे केवळ एका शुद्ध भक्ताप्रमाणे मोठमोठ्याने रुदन करत हरिनामामध्ये सम्मिलित होतील. कृष्ण कृष्ण म्हणून मूर्छित होऊन पडतील. लवकरच ती वेळ येईल आणि तेव्हाच हा नित्यानंद श्री चैतन्यांचा दास मनवला जाईल. गोविंद कृष्ण. हे हरिदास ठाकूर, आठवा, जेव्हा या म्लेंच्या लोकांनी तुम्हाला 22 बाजारातून फटके मारत तुमच्यावरती अन्याय केला होता, तेव्हा देखील तुम्ही त्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करत होता. हे ठाकूर, आज देखील या दोघांच्या कल्याणासाठी प्रार्थना करा. हे पहा, तुम्ही वैष्णव वरून करुणामयी असता. कृपया या दोघांवर देखील करुणा करा, यांच्यासाठी प्रार्थना करा. कृपया कृपया तुम्ही यांच्या कल्याणासाठी चिंतन करा. हे ठाकूर, तुम्ही जेव्हा यांच्यासाठी प्रार्थना कराल तेव्हा यांचा उद्धार होईल व सोबतच श्री चैतन्यांची महिमा संपूर्ण जगभर पसरेल. गोविंदा गोविंदा गोविंदा. हे प्रभू, आपण तर स्वयं भगवंत आहात. जेव्हा जेव्हा आपण या दोघांचा उद्धार करण्याचा विचार केला त्याच वेळी या दोघांचा उद्धार झालेला आहे. चला हरिदास ठाकूर, आपल्याला श्री चैतन्यांची आज्ञा आहे की गावोगावी नगरानगरात जाऊन इतरांना हरिनामाचा प्रचार करा. हे पहा, श्री चैतन्य काय म्हणाले होते? विशेष करून पापी जीवांना हरिनाम द्या. हे पहा, आपण यांना जाऊन विनंती करू की हे विप्र, कृपया आपण हरिनाम घ्या. हे पहा, त्यांनी हरिनाम घेतील न घेतील, परंतु आपण आपले कर्तव्य करू. आपण श्री चैतन्यांची आज्ञा पालन करू. चला. कृष्ण कृष्ण गोविंदा गोविंदा. हे गोसाई, आपण एक सज्जन भासता. कृपया कृपया आपण कृष्णांचे नाव घ्या. कृष्णांचे नाव हे परम कल्याणकारी आहे. कृपया आपण कृष्णांचे नाव घ्या. नियमितपणे कृष्णांचे पूजन करा व इतरांनाही कृष्णांविषयी ज्ञान द्या. म्हणा कृष्ण कृष्ण. पापी जीवांचा उद्धार करण्यासाठीच तर त्यांनी अवतार घेतला आहे. कृपया कृपया आपण हे पाप कार्य सोडा व कृष्णांचे नाव घ्या. म्हणा कृष्ण कृष्ण. म्हणा हरे कृष्ण. कोण आहे रे? कोणाला बसते? थांब ठाकूर, आपल्या इथे थांबणे योग्य नाही. पळा. कृष्ण हे ना, कृपया आमचे रक्षण करा. अरे अरे अरे, मला वाटलं आम्ही ते तर दारुडे सांगत भक्त होतो तुम्हाला बनतील. यांच्याकडे जाऊ नका. अरे 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 ठाकूर, असंच पाहिजे. मला तर वाटलं हे दारुडे भगवंतांचे भक्त बनतील, परंतु हे तर आपल्यालाच मारण्यासाठी आपल्या मागे लागले. कृष्णा
कुठे गेले काही बोलू नका. तुमच्या अशा वागण्यामुळे आज आपला अकाली मृत्यू होणार हे नक्कीच झाले होते. हो का पळा पळा ते आले गोविंदा. अरे तुम्हाला माहित नव्हतं का रे आज तुमच्या जगाई मरायची गाठ आहे. अरे मागावर मला तुम्ही आज ओळखलं नाही आम्हाला ओळखलं नाही का गोविंदा गोविंदा गोपाला. हे कृष्ण गौरांग कृपया रक्षण करा. तर माझे चुकले. सर्व काही माहीत असून सुद्धा तुमच्यासारख्या चंचलवरती सोबत आलो. चंचल मी चंचल वा 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 वा. अरे चंचल तर तुमचे चैतन्य महाप्रभू आहेत. अशी कोण आज्ञा देतो होय? गावागावात जाऊन सर्वांना प्रचार करा, सर्वांना हरिनाम घेण्यासाठी विनंती करा, असं कोण सांग? कोणत्या शास्त्रात लिहिलंय असं? अरे चंचल मी नाही, चंचल तुमचे चैतन्य महाप्रभू आहेत. हा मी चंचल नाही. गोविंदा आले ठाकूर. गोविंदा इकडे नाही तिकडे पण आहेत का तिकडे अरे तुला पकडता आलं नाही का? मी काय केलं काय खरं तर तुला पकड चालला नाही त्यांना एवढा जाड झालाय मला जाण म्हटलं तुला नाही दिसते लगे. थांब तुला दाखवतो. इकडे हे महाप्रभू, आज आम्ही अतिशय दोन विलक्षण व्यक्ती पाहिल्या. जन्माने ते तर ब्राह्मण होते असं ऐकण्यात आलं, परंतु महादारुडे लोकांना मारत होते, लुटत होते, मारहाण करत होते आणि दारूच्या नशेमध्ये पूर्णपणे धुंद होते. अरे 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 हे गोविंदा, आपली कृपा, आपल्या आज्ञेप्रमाणे आम्ही त्यांना विनंती केली की कृष्णांचे नाव घ्या, पूजन करा, कृष्णांच्या विषयी इतरांना सांगा. अरे पण ते तर आम्हालाच मारण्यासाठी आमच्या मागे लागले. गोविंदा, परंतु हे नाथ, तुमच्या कृपेमुळे आज आम्ही वाचलो, नाहीतर आमचा मृत्यू निश्चित होता. कोण होते ते? काय नाव त्यांचं? ब्राह्मण असून असं का करत होते ते? नाव त्यांचं जगाई. आणि अरे ठाकूर, नाव काय त्यांचं? हो हो, त्यांचं नाव जगाईमध्ये आहे. जन्माने जरी ते ब्राह्मण असले तरी ते चुकीच्या संघामुळे त्यांचे पतन झाले आहे. असं नगरामध्ये एकही घर नाही जिथे त्यांनी चोरी केली नाही. सर्व लोक त्यांना घाबरतात. हा जगाई मधाई, मी त्यांना चांगलेच ओळखतो. आता जर ते माझ्या समोर आले ना, मी त्यांचे सुदर्शन चक्राने तुकडे तुकडे करून टाकीन. हे गोविंदा, गोपाला, श्री चैतन्य, तुम्ही परम भगवान आहात आणि आपला हा अवतार, चैतन्य महाप्रभू अवतार, हा पापी जीवांचा उद्धार करण्यासाठी झाला आहे. कृपया तुम्ही असे बोलू नका. खर तर तुम्ही पापी जीवांचा वध करून त्यांचा उद्धार करता, परंतु हा अवतार पापी जीवांवरती करुणा करून त्यांना हरिनाम देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी आहे. हे नाथ, तेव्हाच तर तुमचे पतित पावन नाव सार्थक होईल. कृपया तुम्ही त्यांना मारू नका. कृपया गोविंदा, त्यांना तुम्ही कृष्ण प्रेम प्रदान करा. कृपया तुम्ही त्यांना तुमच्या चरण कमलांचा आश्रय प्रदान करा. नित्यानंद प्रभू, ज्या क्षणी त्या दोन पापी जीवांना तुमचं दर्शन झालं ना, त्या क्षणी त्यांचा उद्धार झालेला आहे. अरे हरी बोल, हरी बोल. श्री नित्यानंद राम की, श्री कृष्ण चैतन्य महाप्रभू की, समवेत गौर भक्त वृंद की. प्रभूंच्या हृदयात बद्ध जीवांच्या प्रती असणाऱ्या करुणेला कोटी कोटी प्रणाम. हे प्रिय हरिदास ठाकूर, हे प्रिय अद्वैताचार्य, प्रभूंनी मला अशा चंचल व्यक्ती सोबत पाठवले आहे की ते महाशय चालत चालत कुठेही जातात, मध्येच थांबतात व मधूनच वेगळ्या दिशेला जातात. आता तरी पावसाळा चालू आहे आणि अशा स्थितीत गंगेला तर महापूर आलेला आहे.
आणि ते महाशय अशा स्थितीत ते जाऊन गंगेमध्ये उडी मारतात व पोहत जाऊन मगरींना पकडण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी तर गंगेकिनारी बसणाऱ्या मुलांच्या मागे धावतात, क्रोधाने रागवतात. हे कळल्यानंतर त्यांचे आई वडील काठी घेऊन येतात व मला मारू लागतात. मी कसं तरी त्यांच्या पाया पडून त्यांना माघारी घालवतो. कधी कधी तर गवळ्यांनी आणलेले दूध, दही, लोणी घेतात आणि पळून जातात आणि ते दूधवाले मला मारू लागतात. मी कसं तरी तिथनं पळतो. आणि कधी कधी तर ते पहिल्याच्या पाठीवर बसतात आणि म्हणतात, मी शंभू आहे, मला शंभू म्हणा. आणि मी त्यांना समजावायला गेल्यावर मला म्हणतात, तुझे ते अद्वैताचार्य ते मला काय करणार आहेत? आणि तुम्ही म्हणता ना चैतन्य महाप्रभू ते तुमचे, ते तरी मला काय करणार आहात? आज तर आमचे नशीब चांगले म्हणून आम्ही वाचलो. ते जगाईमध्ये रस्त्यामध्ये गुडकोज घालत होते, लोकांना मारत होते, लुबाडत होते. आणि हे मासे त्यांना उद्देशू लागले की कृपया कृष्णाचे नाव घ्या, कृष्णाचे पूजन करा. हे ऐकल्यानंतर ते काय शांत बसतील? ते म्हणायला लागले, आम्हाला शिकवता, आम्हाला तुम्हाला दाखवतो म्हणून आम्हाला मारू लागले. आम्ही कसं तरी तिथनं पळालो. हे हरिदास, तू काय अपेक्षित करणार आहेस? ज्याप्रमाणे एका नशेमधील व्यक्तीला स्वाभाविक त्याचा दुसऱ्या नशेमधील व्यक्तीचा संघ आवडतो, त्याचप्रमाणे हे दोघे तर दारूच्या नशेमध्ये धुंद असतात आणि आपले नित्यानंद हे तर कृष्ण प्रेमाच्या नशेमध्ये धुंद असतात. हे हरिदास, तुम्ही तर निष्ठावंत आहात, तुम्हाला तर माहितीच आहे ना नित्यानंद हे स्वयं भगवंत आहेत. तुम्ही कशाला भीताय? पहा हरिदास, हे नित्यानंद लवकरच सर्वांना हरिनामाचे वेड लावतील आणि त्या दोन गुंडांनाही हरिनामामध्ये वेडे करतील. आणि हरिदास पहा, उद्या याच ठिकाणी ते निमाय आणि निताय त्या दोन गुंडांना घेऊन येतील आणि त्यांच्यासोबत हरिनामामध्ये नृत्य करतील आणि संपूर्ण विश्व ह्या अभूतपूर्व घटनेचे साक्षीदार होतील आणि सर्वजण पाहतील या गौरांग महाप्रभूंची, नित्यानंद प्रभूंची करुणा. जिथे रोज श्री चैतन्य महाप्रभू स्नान करत असत व ते तेथेच राहू लागले. चैतन्य महाप्रभूंचे घर तेथून जवळच असल्यामुळे जगाई मधाईला रोज रात्री कीर्तनाचा आवाज येत असे. कीर्तन थोड्या दूर अंतरावर चालू असल्यामुळे आवाज थोडा कमी येत असे, परंतु तरीही ते दोघे त्या कीर्तनाच्या आवाजामध्ये नशेमध्ये धुंद होऊन नृत्य करीत असत व भरपूर दारू पित असत. आपण कीर्तनामध्ये नृत्य करतोय की गाण्यामध्ये हेही त्यांना कळत नसे. एकदा श्री चैतन्य महाप्रभू स्नान करण्यासाठी जात असताना जगाई मदाईंना भेटतात. निमाय पंडित, तुम्ही चंडी देवीचे गाणे खूप छान गायले. आम्हाला तुमचे गायन खूप छान आवडलेले आहे. तुमचे गायन आम्हाला पाहायचे आहे. निमाय पंडित, तुम्हाला दुर्गापूरसाठी जे काय आवश्यक आहे ना आम्हाला सांगा. ओ निमाय पंडित, ओय निमाय आम्ही निमित्त पंडित, आणून देऊ. ओ निमाय पंडित. ज्या ठिकाणी जगाई मदाई राहत होते त्या ठिकाणी सामान्य लोक फिरकत सुद्धा नव्हते. काही काम असेल तर लोक दुसऱ्या रस्त्याने जात असत, कारण ते त्यांना भीत होते. परंतु एके दिवशी नित्यानंद प्रभू दिवसभर भ्रमण करून रात्रीच्या वेळी बरोबर त्याच मार्गाने घरी येत होते. कृष्णा कृष्णा हरे 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 राम. कोण आहे रे? हे गोसाई, कुठे चाललंय? कृपया कृष्णांचं नाव घ्या. नाव काय तुझं? कृष्णाचं कुठं चाललंयस तू? मी अवधूत, मी श्री चैतन्य महाप्रभूंच्या घरी चाललो आहे. कृष्ण
कृपया तूच ना रे तू कृष्णांचे नाव घ्या. अशी आम्हाला लढणार तर थांब पूर्ण पकड. अरे काय करतोय त्या अवधताला मारू नकोस. तू किती निर्दय आहेस. त्या अवधताला मारल्याने तुला काय लाभ होणार आहे. थांब. हात दुखायला लागला माझा. हात दुखायला लागला. अगं नीट धर की बाया. धर बाई. पाठीमाग मी धरली तो जास्त. समोर न धर की. झूम करायला लागतंय. ह्या दोघ्यात. हे भगवंता, एक अनर्थ झाला आहे. महापापी मदाईने नित्यानंद प्रभूंना मारले आहे व त्यांच्या माथ्यातून रक्त येत आहे. नित्यानंद प्रभू काय झालंय? तुमच्या माथ्यातून रक्त येत आहे. मी ठीक आहे. कोणी केलं हे? गोविंदा मी ठीक आहे. नित्यानंद प्रभू काय झालंय? नाही, हा अनर्थ कोणी केला? नाही, मी ठीक आहे गोपाला. मी ठीक आहे. हा केवळ एक अपघात होता. मी ठीक आहे गोविंदा. हे गोविंदा, हे गोपाला, कृपया आपण त्यांना मारू नका. कृपया हे मदाईने माझे रक्षण केले. जगाई जेव्हा मला मारत होता तेव्हा मदाईने माझे रक्षण केले आहे. कृपया तुम्ही त्यांना मारू नका. आपण तर पतित पावन आहात. कृपया कृपया त्यांना मारू नका. खरं तर मदाई मला मारत होता तेव्हा जगाईने माझे रक्षण केले. कृपया तुम्ही त्यांना कृष्ण प्रेम प्रदान करा. आपण पतित पावन आहात. जगाई, तू माझ्या नित्यानंद प्रभूंचे रक्षण केलेस. उठ उठ. तू नित्यानंद प्रभूंचे रक्षण करून मला विकत घेतले आहेस. तुझी काय इच्छा आहे माग. आज मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेन. माग तुझी काय इच्छा आहे. आज तुला कृष्ण प्रेमाची प्राप्ती होईल. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. जगाई, उठ. तुला मी कृष्ण प्रेम प्राप्त केले आहे. उठ. हे प्रभू मला माफ करा. आजपर्यंत जे काय आम्ही पाप कार्य केले ते आम्ही दोघांनी एकत्रित येऊन केली. ज्याप्रमाणे तुम्ही जगाईवर कृपा केली त्याचप्रमाणे माझ्यावर कृपा करा. मला भक्ती द्या प्रभू. तुमच्या नावाचे मी भजन करीन, कीर्तन करीन. तुमच्या विना माझा उद्धार कोण करू शकेल प्रभू. मला भक्ती द्या. तुझा उद्धार होणे शक्य नाही. तू नित्यानंद प्रभूंच्या माथ्यातून रक्त काढले आहेस. या जन्मी तुझा उद्धार होणे कदापि शक्य नाही. कृपया प्रभू असे बोलू नका. ज्या असुरांनी देखील तुमच्यावर प्रहार केले त्यांना सुद्धा तुमच्या चरण कमलांची प्राप्ती झाली आहे प्रभू. त्याचप्रमाणे माझ्यावर कृपा करा. मला भक्ती द्या प्रभू. मला भक्ती द्या प्रभू. त्या अपराधातून तुला वाचायचं असेल तर त्याच्यावर एकच उपाय आहे. नित्यानंद प्रभूंच्या चरण कमलांचा आश्रय घे. त्यांनी तुला जर माफ केलं तर मीही तुला माफ करेन. तेव्हाच तुझा उद्धार होईल. हरी बोल, हरी बोल. श्री नित्यानंद प्रभू की, गौरांग महाप्रभू की. मधाई, तू तर खरं कृष्णांचा अतिशय प्रिय आहे. मी तर केवळ एक माध्यम आहे आणि अत्यंत दीन आहे. खरं तर श्री चैतन्यांनी तुझ्यावरती कृपा केली आहे. तू श्री चैतन्यांचा भक्त झाला आहेस. हे बघ, आजपर्यंत जे पाप झाले ते पुन्हा करू नको. नेहमी कृष्णांचे नाव घे, कृष्णांचे पूजन कर व इतरांनाही कृष्णाविषयी ज्ञान दे. म्हण कृष्ण कृष्ण. कृष्ण, हरी हरी कृष्ण कृष्ण.
हे जग आहे माताई, उठा, आम्ही तुम्हाला कृष्ण प्रेम प्रदान करू. उठा, फक्त इथून पुढं सर्व पाप कार्य सोडून द्या. आजपासून इथून पुढे कधीही पाप कार्य करणार नाही प्रभू. आम्ही धन्य झालो. आजपासून जर तुम्ही पाप कार्य केले नाही तर तुम्ही जन्मोजन्मी जी काय पापकृत्य केली आहेत तिचे सर्व कर्म मी स्वीकारेन. तुम्हाला सर्व पापकृत्यातून मुक्त करेन. पण इथून पुढे तुम्ही कोणतेही पापकृत्य करू नका आणि तुम्ही मला माझ्या सर्व प्रिय भक्तांप्रमाणेच प्रिय असाल. हरी हरी बोल, हरी बोल. कृष्ण 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 कृष्ण. ह्या दोघांना माझ्या घरी घेऊन चला. ह्या दोघांना मी कृष्ण प्रेम प्रदान करेन. त्यांना कृष्ण प्रेम प्रदान करेन आणि हे दोघे मला माझ्या इतर पार्षदांप्रमाणेच असतील. त्यांना घेऊन चला. त्यांच्यासोबत मी प्रेम संकीर्तन करेन. हरे कृष्ण हरे कृष्ण दुसरं पाणी आणलीस कृष्ण हरे. हरी बोल. परम करुणा बहुदुईजा हितै घोर चंद्र सबय अवतार सरशिरोमणि केवल आनंद कंद भज भज भाई चैतन्य निताय सुदृढ़ विश्वास को रे पशु पक्षी चूरे पाषाणा विदारे सुनि चर गुण गाथा. हरिहराय नम कृष्ण जादवाय नम जादवाय माधवाय केशवाय नम. हरिहराय नम कृष्ण जादवाय नम जादवाय माधवाय केशवाय नम. गोपाल गोविंद राम श्री मधुसूदन गिरिधारी गोपीनाथ मदन मोहन. गोपाल गोविंद राम श्री मधुसूदन गिरिधारी गोपीनाथ मदन मोहन. श्री चैतन्य नित्यानंद श्री अद्वैत सीता हरि गुरु वैष्णव भागवत गीता. श्री चैतन्य नित्यानंद श्री अद्वैत सीता हरि गुरु वैष्णव भागवत गीता. এই ছয় গোসাইর করি চরণ বন্দন যাহা হইতে বিঘ্ন নাশ অভীষ্ট পূরণ. এই ছয় গোসাইয়ের করি চরণ বন্দন যাহা হইতে বিঘ্ন নাশ অভীষ্ট পূরণ. তাদের চরণ সেবী ভক্ত সনে বাস জনমে জনমে হয় এই অভিলাষ. আনন্দে বল হরি ভজ বৃন্দাবন শ্রী গুরু বৈষ্ণব পদে মজাইয়া মন. হরে কৃষ্ণ 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 হরে 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 রাম 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 হরে হরে. হরে কৃষ্ণ 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 হরে 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 রাম